स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर युतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय खुला आहे। युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची माहिती आहे। तर मवियातील घटक पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अद्याप महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणती चर्चा झालेली नाहीये अशी माहिती देखील समोर येते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, खरं तर फार महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता शरद पवार यांनी राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं म्हटलेलं आहे। नेमकी काय अधिक माहिती मिळते? निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घेऊन ही खूप मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण भाजप वगळता कुणाशी युती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते अशी जी सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे आणि ती वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार जे आहेत ते भाजप वगळता कुठल्याही पक्षासोबत युती करू शकतात अशी खुद्द राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे युतीसाठी अजित पवार यांचा पक्षाचा हा पर्याय खुला राहणार आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युतीबाबतचे सर्व जे अधिकार आहेत ते स्थानिक नेत्यांवर सोपवले गेलेले आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येण्यास इच्छुक नाहीत ही देखील माहिती आहे। त्यामुळे या ज्या निवडणुकीला घेऊन महाविकास आघाडीमध्ये कोणतीही चर्चा नाही। मात्र जर का पाहायला गेलं तर ही जी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट हे कुठेतरी भविष्यामध्ये एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे। बिलकुल, नक्कीच। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा 265 वर गेलाय। यामध्ये विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर बॉक्स म्हणजेच डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर सापडला। हा डीव्हीआर डीजीसीएच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे। अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी डीव्हीआर महत्त्वाचा आहे। डीव्हीआर हा ब्लॅक बॉक्सचा एक भाग असून यातून अपघाताचं कारण समजणार आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे। विश्लेषणासाठी आता ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स हा अजूनही सापडलेला नाहीये आणि त्याचा शोध अजूनही सुरू आहे। अहमदाबाद विमान अपघातात एकच प्रवासी हा बचावलाय। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी 11A या सीट नंबरवर बसला होता। त्यामुळे या 11A सीटमुळेच रमेशचा जीव बचावलाय असं बोललं जात आहे। विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वकुमार बचावलाय, मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले। खुद्द रमेश विश्वकुमार यांनीच आपबीती सांगितली आहे। आपण विमानातून उडी मारलेली नाही तर सीटसह बाहेर फेकले गेल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच बचावले। विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वकुमारची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे। त्याच्यावर अहमदाबादमध्ये उपचार सुरू आहेत। विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झालाय, मात्र रमेश विश्वकुमार आश्चर्यकारकरित्या बचावला। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। अहमदाबाद विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात येत आहेत। डीएनए टेस्टसाठी आता मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रांगा लावल्यात। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता आणि आग लागली होती, त्यामुळे मृतांची ओळख पटवणं कठीण झालंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये महाराष्ट्रातील 13 जणांचा समावेश आहे। तर अहमदाबाद विमान अपघाताची वेगवेगळी कारणं आता सांगितली जात आहेत। विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, विमान उड्डाणावेळी पायलटची चूक अशी अनेक कारणं सांगितली जातात। या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात अपघाताच्या कारणांवर।
आपण पाहू शकतो शक्यता 1 विमानाचं उड्डाण लँडिंग करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पायलटने घेतलेला चुकीचा निर्णय. शक्यता एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सहवैमानिकाशी संवादात त्रुटी. तर विमान नियंत्रित करण्यात आलेलं अपयश, चुकीचा पिच अँगल, वेग किंवा लँडिंग गिअर योग्यरित्या न लावल्यामुळे देखील होऊ शकतो. शक्यता 2 आहे इंजिनमध्ये बिघाड, टर्बाईन ब्लेड तुटणं, इंधन पुरवठा खंडित होणं. त्याचप्रमाणे हायड्रोलिक सिस्टीम ऑटो पायलटमधील बिघाड ही देखील शक्यता असू शकते. शक्यता 3 आहे लँडिंग गिअरमध्ये बिघाड, इलेक्ट्रिकल किंवा इतर यंत्रणेत बिघाड होणं. शक्यता 4 आहे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी जोरदार वारे आणि वादळ विमानाला अस्थिर करू शकतात. शक्यता 4 आहे दाट धुके, मुसळधार पावसामुळे पायलटला धावपट्टी किंवा आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दिसला नसेल. शक्यता 5 आहे टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यान पक्ष्याची विमानाला धडक बसली असेल. शक्यता 6 आहे ATC कडून एअर ट्रॅफिक कंट्रोलर कडून चुकीच्या सूचना दिल्यास विमानामध्ये योग्य अंतर राखण्यात अपयश आलं असेल. शक्यता 7 आहे प्रवासी आणि सामानाच्या वजनाचा अचूक अंदाज लावला नाही तर विमानाचं संतुलन बिघडू शकतं आणि त्यामुळे देखील हा अपघात झालेला असू शकतो. तर अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. विमान नीटपणे आकाशामध्ये सुद्धा झेपावलं नाही, खाली कोसळलंय. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, विमान उड्डाणापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे या विषयीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले. इतने सारे डेटा में गलत एनालिसिस हो सकता है. तो पहले जो डेटा मेरे पास आया थोड़े बहुत चैनल से, उसमें लगा कि पायलट्स के काफ़ी मेजॉरिटी गलत हो सकता है, गलती. फिर जब नया वीडियो आया उसमें दिखा कि नहीं, पायलट्स के शायद मेजर गलती पायलट्स की नहीं है, शायद. फिर भी है, क्योंकि मेरा प्रैक्टिकल एक्सपीरियंस है. टेक्निकल हो, प्रोफेशनल हो, प्रैक्टिकल हो, सब सारे एक्सपीरियंस है मेरे. 5 साल तक मैं कमांडर था उसी जहाज़ पे. तो पायलट से कुछ गलतियां हो सकती हैं जो मैं आपको अभी समझाऊं तो समझ नहीं पाएंगे आप, क्योंकि वो टेक्निकल एस्पेक्ट्स हैं. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकच माणूस बचावलाय. मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्याने एक महिला या अपघातापासून बचावली. लंडनच्या भूमी चौहानची फ्लाईट सुटली आणि तिचा जीव वाचलाय. लंडनहून भूमी अहमदाबादला माहेरी आली होती. अहमदाबादमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही देखील थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते. ज्यावेळी घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर होती. मात्र त्यावेळी ऐश्वर्याने धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवला. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचा देखील मृत्यू झाला. 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. तर इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता. मात्र त्याची मूळ गावी ही शेवटची ईद ठरली. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणारे श्रद्धा धवन हिचा देखील मृत्यू झालाय. श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती. तर ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धाने आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं. परंतु तिचा तो संवाद अखेरचा ठरला. एअर इंडियाच्या विमानात पनवेलमधील मैथिली पाटीलचा देखील समावेश होता आणि न्हावा गावातून काल दुपारी त्या ड्युटीसाठी गेल्या होत्या. आई, वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या आणि त्यांचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झाला. आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवरच पडलेत. दरम्यान भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते. माजींचा आपल्याकडे डबल सन्मान आहे. गोपालबाई माजी खासदार झाले. माननीय पालकमंत्री महोदय आशिष शेलारजी हे जानूपाडाच्या वासियांना भेटण्यासाठी जानूपाडा एक या ठिकाणी आलेले. इकडे मागच्या 50 वर्षापासून आमचे जानूपाडा वासी सगळे पीडित आहे की वन जमीन आहे की नाही या सगळ्या गोंधळामुळे त्यांना आज
तिकडे मूलभूत सुविधा भेटत नाहीये आणि त्यांना ते आश्वासित करायला आलेले की ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा वनाचा त्रास होणार नाही, कारण की DPDC मध्ये माननीय आशिष शेलारजींनी त्यांचा प्रस्ताव पारित केलाय की ते ह्यापुढे शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये उरणच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झालाय. दरम्यान उरणचे आमदार महेश बालदी यांनी न्हावे या ठिकाणी जाऊन मैथिलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. मैथिलीच्या जाण्याने न्हावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे या देखील होत्या. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये केबिन क्रू दीपक पाठक यांचा देखील मृत्यू झालाय. ते नाशिकमधलं नैताळे त्यांचं मूळ गाव होतं. तर दीपक पाठक हे सध्या कुटुंबियांसह बदलापूरमध्ये राहत होते. गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते. 4 वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भीषण अपघातात कॅप्टन सुमित सब्रवाल हे देखील होते. तर मुंबईतल्या पवईतील हिरानंदानीतले कॅप्टन सब्रवाल हे रहिवासी होते आणि या भीषण दुर्घटनेमध्ये कॅप्टन सुमित सब्रवाल यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळते. जोधपूरमधील अरबा या ठिकाणी रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचा देखील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. लग्नाच्या 5 महिन्यानंतर पहिल्यांदाच ती आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. विमान अपघातात राजस्थानमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर होती. विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला आणि तो शेवटचा सेल्फी ठरला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. रुपाणींसाठी लकी असलेल्या 1206 नंबर ठरला अनलकी. 12 जूनला झालेल्या अपघातातच त्यांनी जीव गमावला. अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातापूर्वीचा विमानातील व्हिडिओ समोर आलाय. एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढला होता. एअर इंडियाच्या विमानातील हा व्हिडिओ आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय. दरम्यान कॉन्फिगरेशन एरर मुळे देखील अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्याची शंका उपस्थित केली जाते. तर टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. अहमदाबादच्या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये आता US नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डही सहभागी होणार आहे. NTSBने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये माहिती दिली आहे. दरम्यान NTSBच्या तज्ज्ञांची एक टीम अमेरिकेतून रवाना झाली आहे. ही टीम भारताच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोसोबत या गंभीर अपघाताच्या चौकशीमध्ये सहकार्य करणार आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचा देखील मृत्यू झालाय. अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. त्यांचं कुटुंब मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहतं. दरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी अपर्णा महाडिक यांच्या घरी जाऊन महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलं. अहमदाबादमधील दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मृतदेह ओळखणं कठीण असून DNA टेस्ट सध्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्या ठिकाणी सहकार्य केलं जात असून मुख्यमंत्रीही इथल्या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहेत असं शिंदे म्हणाले. व्यवस्थेने नैतिक जबाबदारी घ्यायची असते, पण आता तशी पद्धत राहिलेली नाही अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. विमान दुर्घटना कशामुळे झाली याची कारणं नेमकी काय आहेत हे तपासणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले. जयंत पाटील हे नवी मुंबईमध्ये बोलत होते. आणि आता मुंबईतील वीज ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. मुंबईमध्ये वीज वितरण परवान्याची मागणी महावितरणने केली आहे. तर मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांमध्ये बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानपूर, त्याचप्रमाणे चेना आणि काजूपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात परवाना मिळण्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बेस्ट ही सार्वजनिक कंपनी आणि
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड त्याचप्रमाणे टाटा पॉवर मुंबई या 2 खासगी कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो आणि आता वीज कंपन्यांसाठी आणि ग्राहकांसाठी देखील ही महत्त्वाची बातमी मानली जाते। मुंबईतील वीज ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये वीज वितरण परवान्यांची मागणी महावितरणने केलेली आहे आणि मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर अशा इतर काही ठिकाणांमध्ये या ग्राहकांचा समावेश आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल रात्री दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं होतं। रस्त्यावर पाणी तुंबलेल्या पाण्यामुळे आता रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा यामुळे फोल ठरला। तर मुसळधार पावसानंतर राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित झाला। कालपासून या भागामध्ये पडणाऱ्या पावसानंतर धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय आणि या मंदिराच्या बाजूने जाणारा जो सांडवा आहे तो देखील ओव्हरफ्लो झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणची ही अंगावर काटा आणणारी दृश्य समोर आली। आणि आता संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलाय। पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पाहूयात पावसासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या। बातमी पुण्यातून आहे। पुणे शहरासह जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिलाय। 13 ते 17 जून दरम्यान शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस येण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे आता खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। जालना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। जालना, बदनापूर, अंबड, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे। तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। या पावसाचा शेतीला चांगलाच फायदा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह तालुक्यात पाऊस पडतोय। चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटल्याची माहिती समोर येते। सोलापूरमध्ये पावसामुळे उळे कासेगाव हा पूल पाण्याखाली गेलाय। सोलापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढलाय। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात पडलेल्या पावसामुळे अनेक ओढे नाल्यांना पूर आलाय। गोकुळ शिरगाव या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये एक तरुण वाहून जात असताना गोकुळ शिरगाव इथल्या तरुणांनी त्याला वाचवलंय। तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्यासाठी थरार सुरू होता, मात्र तो पुन्हा वाहता पाण्यामध्ये पडल्याने वाहून गेल्याची माहिती समोर येते। हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला। आपण पाहू शकतो अथक प्रयत्न देखील या ठिकाणी अपयशी ठरलेत। त्यामुळे हा तरुण वाहून गेला। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। ओढ्या नाल्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। गोकुळ शिरगाव इथल्या पुराच्या पाण्यामध्ये हा तरुण वाहून गेलेला आहे। या तरुणाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र तरी देखील तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना आपण पाहतो।
आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. समुद्रातून धनुष्य बाहेर काढत असल्याचा हा व्हिडिओ असल्याने खरंच हे रामाचं धनुष्य आहे का, या व्हिडिओची आम्ही पडताळणी सुरू केली आहे आणि त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. रामाचं धनुष्य सापडलंय. होय, हाच तो व्हिडिओ आहे. यात रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. समुद्रातून धनुष्य बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस देखील उभे असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. एका व्यक्तीनं 1 जून 2025 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिलंय, समुद्रात सापडलेलं श्रीरामाचं धनुष्य रामायण काळाचा पुरावा. समुद्रात सापडलं रामाचं धनुष्य. रामाच्या धनुष्याला पोलिसांची कडक सुरक्षा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. धनुष्य समुद्रातून काढल्यानंतर मोठ्या बोटीवर हे धनुष्य सुरक्षित ठेवण्यात आलंय. कुणालाही इथं येऊ दिलं जात नाहीये. या धनुष्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले. पण खरंच रामाचं धनुष्य सापडलंय का? हजारो वर्षांपूर्वी रामानं वापरलेलं धनुष्य अजूनही तसंच आहे का? रामाचं धनुष्य मिळालं, मग त्याची चर्चा कुठेच का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली, कारण हा व्हिडिओ पाहून रामभक्तांमध्ये उत्साह निर्माण झालाय. त्यामुळे हे खरंच असेल तर हे धनुष्य कुठे आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा खोटा आहे. समुद्रात कुठेही धनुष्य मिळालेलं नाही. हा व्हिडिओ AI माध्यमातून बनवण्यात आलाय. धनुष्याचं रक्षण करणारे पोलीस देखील AI ने बनवले आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत समुद्रात रामाचं धनुष्य सापडल्याचा दावा असत्य ठरलाय. कुठेही धनुष्य सापडलेलं नाही. देशभरात श्रीरामाचे लाखो भक्त आहेत. त्यामुळे भक्तांची दिशाभूल करण्यासाठी AI माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.